हॅलो 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 नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग्स. तर आज होती दीप अमावस्या. तर मला पूर्ण घरभर शोधल्यानंतर हे 5 दिवे सापडले. स्वच्छ नाही म्हणता येणार, पण माझ्या हाताला पितांबरी सहन होत नाही, त्याच्यामुळे जेवढं जमलं त्या हिशोबाने मी ते साफ करायचा प्रयत्न केला. श्रावण म्हणजे पवित्र महिना. श्रावण सुरू होतो त्यावेळी अनेक घरात पूजा व्रते होतात, सकारात्मकता निर्माण होते आणि म्हणूनच या सर्वांचा श्री गणेशा आपण आषाढ अमावस्येला दीपपूजा करूनच करतो. या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे. नुसतेच दिवे नाही तर आपली मनंसुद्धा घासून पुसून स्वच्छ करायची. मनातील वाईट विचार, द्वेष यांना तिलांजली द्यायची आणि शुद्ध सात्विक मनाने दीपपूजन करायचे. तर जोपर्यंत हा दिवा फ्रीझरमध्ये सेट होते तोपर्यंत मी इथलं सगळं साफ केलं आणि एक बेसिक लाल कपडा टाकून त्याच्यावरती पाकळ्या हंतरल्या आणि प्रत्येक दिव्यामध्ये तेल ओतून घेतलं. खतरो के खिलाडीची प्राईम मेंबरशिप असलेली मी आणि हे माझे काही स्टंट्स. असो, पहिल्या प्रयत्नात कोणालाच यश आलेलं नाही, त्याच्यामुळे 5 दिव्यांसाठी 10 काड्या वाया गेल्याच पाहिजेत, त्याशिवाय दिवा लावायची फिलिंग येत नाही. तर ह्या चांदीच्या दिव्याने बहुमान प्राप्त केला आणि हा सेंटरला जाऊन बसला. बाकीचे 4 दिवे आहेत त्यांनी आपल्यामध्ये ॲडजस्टमेंट केली आणि पुढे मागे जाऊन बसले. हळदी कुंकवाने मी त्यांचं पूजन केलं आणि तुळशीपत्र दुर्वा वाहून पूजा पूर्ण केली. अगरबत्ती लावली आणि माझी अशा प्रकारे दीपामावास्येची पूजा पूर्ण झाली होती. संध्याकाळी सागरला थोडं बरं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे गरम गरम डोसे, सांबार आणि बटाट्याची भाजी बनवली होती. वेब सिरीज बघत आम्ही दोघांनीही जेवण केलं आणि असा होता माझा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाई.